नमस्कार, मी योगेश जगताप. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे युनिक फीचर्स पोर्टलमध्ये. आज आपल्यासोबत आहेत संतोष गर्जे. संतोष गर्जे हे बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातल्या पाटसरा या गावचे आहेत आणि मागील 23 वर्षांपासून ते बालग्राम या नावानं अनाथालय चालवत आहेत. शेकडो लहान मुलांना त्यांनी आधार दिलेला आहे. त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मदत केली आहे. त्यांचा हा एकूण प्रवास काय आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. युनिक फीचर्स पोर्टलमध्ये स्वागत आहे सर तुमचं. नमस्कार. अनाथ मुलांसाठी तुम्ही काम करताय. हे काम करण्याची प्रेरणा काय होती? कसं ठरवलं हे काम करायचं? एक साधारण 23 वर्षापूर्वी घरामध्ये एक अपघात घडला होता. माझी मोठी बहीण होती, तिचं दुसऱ्या बाळंतपणामध्ये वारल्या गेली आणि आई-बाबा जे होते, तिची एक साधारण 3-3.5 वर्षाची मुलगी असेल. तिला घेऊन आली आणि मग तिचं आम्ही सगळेजण मामा वगैरे होतो. लालन-पालन करताना खूप सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी जाणवल्या. तिला आम्ही कुठलाही त्रास होऊ नये, ती रडू नये, ती पडू नये. तिला ती काही ते मागण्याच्या आधीच त्या गोष्टी द्याव्यात, असं वाटायचं आणि मग हळू-हळू जाणवलं, की याच्यामध्ये हिचा काय दोष होता? हिची आई गेली तर बापाने पुढाकार घ्यायला पाहिजे होता. बाकीचे नातेवाईक होते, त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे होता आणि हळू-हळू बघत-बघत असं जाणवलं, की फक्त हीच नाहीये, अशी बरीच लेकरं आहेत, की आई किंवा वडील गेले किंवा दोन्ही जरी गेले, तर दुर्दैवानं असे जवळचे नातेवाईक भेटत नाही, की ज्यांची भूमिका आई-वडिलांच्या नंतरची असते. ते कुठेतरी मनाला अस्वस्थ करून गेलं, फार काही कळत नव्हतं आणि मग त्यावेळेस वाटलं, की अशा मुलांसाठी आपण काम करायला पाहिजे आणि तो एक धागा महत्त्वाचा ठरला आणि तेव्हा मग या कामाला सगळ्यात सुरुवात झाली. कामाच्या सुरुवातीचा टप्पा कसा होता? म्हणजे हा प्रसंग घरातला जरी असला, तरी बाकीची अशी जी मुलं असतील त्यांचा शोध तुम्ही कसा घेत होता आणि सुरुवातीला काय परिस्थिती होती या कामाची? एक तर काहीच माहिती नव्हतं. शिक्षण पूर्ण झालेलं नव्हतं, काहीच नव्हतं. घरात पाठबळ नव्हतं. आई-वडील ऊसतोड कामगार होते आणि याच्यासाठी संस्था रजिस्टर करावं लागतं. सरकार दरबारी काहीतरी नोंदणी करावी लागते. असं काही दूर-दूरपर्यंत माहीत नव्हतं. फक्त एक सिनेमाचा खूप पाठीमागं काय म्हणता येईल आधार होता म्हणा किंवा सिनेमाची आवड असल्यामुळे ते होतं, की अनाथ मुलांना सांभाळताना लोकं खूप आदरपूर्वक वागतात, पैसे देतात, मदत करतात असं वाटायचं आणि मग चला आपण तसं करूया, अशी एक भावना मनामध्ये आली आणि ते डायरेक्ट काम सुरू केलं. प्रत्यक्ष पडल्याच्या नंतर कळालं सिनेमाचं जग वेगळं असतं आणि वास्तव वेगळं असतं. बरोबर. तो भाग महत्वाचा झाला मला. हा प्रकल्प तुम्ही कुठं उभा केला आणि त्याची सुरुवातीची फेज काय होती? म्हणजे जागा तर लागणार. सुरुवातीला 4 मुलं होती अशी आम्ही काही तुमच्या जुन्या स्टोरीजमध्ये पाहिलेलं आहे. तर सुरुवातीला मुलं कशी मिळाली आणि ती संख्या पुन्हा वाढत कशी गेली? बघा असेच दिवस चालू होते. उन्हाळा 2004 ची गोष्ट आहे आणि काम करायचं असं मनाने ठरवलं होतं. मग ते काही लोकांसोबत शेअर करत होतो. सुदैवाने एक जण भेटला, त्याच्याशी बोललो. त्याच्या सासरीची पडीत जमीन होती. तो म्हणाला, "तिथं जाऊन तुम्ही करू शकता." मग ते गेवराईच्या ठिकाणी ती जागा होती. तिथं गेलो. हळू-हळू पत्र्याचं शेड उभं केलं. पत्र्याचं शेड उभं केल्याच्या नंतर मग आता निवारा झाला होता. मग मुलं आणायची तर कुठून आणायची? मग गावोगावी, तांड्यावरती, वस्तीवरती असं जायला लागलो. लोकांना सांगायला लागलो. लोकांना उगाच वाटायचं, की याचीच पंचाईत दिसती आणि हे त्या लेकराला सांभाळीन असं म्हणतोय. पण लोकांना ते पत्र्याचं शेड दिसत होतं. त्याच्यामुळं काही मुलं मला त्या दरम्यान भेटली. एक-एक करता पहिल्या वर्षी 7 मुलं आली. आणि मग ती 7 मुलं आल्याच्या नंतर मग ही जगवायची कशी? यांना शाळा कशी शिकवायची? आपल्याकडे तर पैसा-पाणी नाहीये. तसं ज्ञान नाही. याला काय समाजकार्य म्हणतात, अमुक म्हणतात, तमुक म्हणतात, काहीच कल्पना नव्हती. मग काय करायचं, की लोकांकडे जायचं. परत तो सिनेमाचं परत पुढचा भाग आला, की लोकांकडे जायचं. मोठे जे लोकं दिसतात, मोठी घरं दिसतात, दुकानं दिसतात, तिथं जायचं, मदत मागायची आणि मग लोकं झिडकारून लावायची. काय-काय वेगवेगळे अनुभव यायला लागले. आणि मग वाटायला लागलं, की हे भयंकर आहे असं. ते झालं आणि पहिल्या वर्षी 7 मुलं होती. नंतर योगायोगानं वाढत गेली प्रत्येक टप्प्यावरती, प्रत्येक वर्षी. ह्या कामासाठी आर्थिक निधी उभा करणं किती अवघड गेलं तुम्हाला? आणि तुम्ही स्वतः पूर्ण वेळ याच कामात होता, की पैशा-पाण्याची सोय करण्यासाठी काही वेगळंही काम करत होतात? नाही, दुसरं काहीच काम करता येणं शक्य नव्हतं. कारण पैशाचं सोंग आणता येत नाही. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळं एकतर पैसा पाहिजे आणि पैसा कुठून आणणार होता? आपला काही उद्योग व्यवसाय नाही किंवा बापजादेची काही प्रॉपर्टी आहे ती विकून आपण काहीतरी करणार असं काहीच नव्हतं. त्यामुळं हे जगवायचे का तर मग लोकांकडे जायचं आणि त्यांना पैसे मागायचे. त्याच्यात मग पैसा अडका असेल, दाळदाणा असेल, कपडा-लत्ता असेल, वह्या पुस्तक असेल, असं जे एका प्रपंचाला लागतं, गरजेचं आहे हे मुलं जगवण्यासाठीचं, ते लोकं देत जायचे आणि मी घेत जायचो. आणि मग असं मी घरोघरी फिरायचो, गावोगावी फिरायचो, लोकांना सांगायचो
अगदी अशी फाईल असायची माझी मदतीची, हो. ती लोकांसमोर ठेवायचो, मग त्या लोकांना एक्सप्लेन करायचो. काही लोक 4-2 रुपये द्यायची, काही जण परत पुढं हे करायची, काही जण हाकलून लावायची. म्हणजे भिकाऱ्याची वेगळी पद्धत आली असं लोकांना वाटायचं. परत म्हणायचे, हे फाईलवाला भिकारी नवीन जन्माला आला का काय काय, की अशा पद्धतीचं एक हे होतं. पण आर्थिक पाठबळ आपल्याला कुठंच नव्हतं आणि शेवटी जनता जनार्दनच होती. त्यांच्याकडेच आपण जाणार होतो आणि त्यांच्याकडेच मागणार होतो. ही मुलं ज्यावेळेस येतात आपल्या अनाथालयामध्ये, एखादे 2 प्रसंग आहेत का, की जे तुम्हाला खूप असे हलवून गेले आणि आपण काम करतोय ते किती गरजेचं आहे याची जाणीव तुम्हाला झाली? असे खूप सगळे प्रसंग आहेत बरं का. खूप जास्त जिव्हारी लागणारे, कारण सततच प्रत्येक जसे 127 मुलं आहेत आज आपल्याकडं. प्रत्येकाची वेगवेगळी कथा आणि व्यथा आहे तिथं. त्यामुळं काही आहेत अशी की जे खूप जास्त मनाला त्रास देऊन जातात. एक साधारण 5-6 वर्षाची मुलगी असेल, ती आपल्याकडे आली होती आणि तिच्या नंतर सांगितलं नातेवाईकांना लांबच्या, की आम्ही तुमच्याकडे याच्यासाठी आणून टाकतो, की हिची वडील वारलेले आहेत. आई वारली आणि तिची आईला मग स्मशानभूमीत घेऊन गेले. तिथं तिला जाळलं आणि दुसऱ्या दिवशी मुलीला आम्ही शोधत होतो, तर ती मुलगी दिसलीच नाहीये. मग आम्ही तिची शोधाशोध केली, तर मग ती आम्हाला मुलगी स्मशानभूमीत दिसली आणि त्या लोकांना म्हणले, "तू इकडं कशाला आली?" तर ती म्हणली, "माझी आई काल इथं आलेली आहे. मी तिला घ्यायला आले" म्हणून. म्हणजे असे कथा होत्या किंवा परत वडिलांनी आईला जाळून मारलेलं असतं हं. आणि ते मुलं स्वतः साक्ष देतात. त्या वडिलांना जेल होते. मग ती मुलं आपल्याकडे येतात. त्यांचं कोणीच राहिलेलं नसतं. त्यांचं विश्व संपलेलं असतं. मग अशा काही गोष्टी घडतात किंवा परत आई-वडील एच-आय-व्ही बाधित असतात. ते मरून जातात. पण गावकऱ्यांना वाटतं की यांच्या मुलीला पण एच-आय-व्ही बाधित असतील. मग हे गावामध्ये परत लेकरांना काही यांच्यापासून होऊ नये म्हणून त्यांना बंदिस्त करतात. त्यांच्या घरावरती रात्रीचे लेकरं दगडं वगैरे फेकतात. अशा याला बळी पडतात. मग ते गावकरी त्या मुलींना वर्गणी गोळा करून रात्रीत बालग्रामला पोहोच करतात. मग हे कुठेतरी मग वाटतं, की या मुलांसाठी आपण भूमिका घेणं खूप गरजेचं आहे अगदी. आणि फक्त काय म्हणू, आई-वडील तर नाही होऊ हं, शकत आहे आपण, हं. पण त्याचा सहप्रवासी म्हणून आपल्याला खूप मोठी जबाबदारी आहे. ही जी मुलं आहेत तुमच्याकडे, ही एकल पालकत्व किंवा आई-वडील दोघं नसलेली अशाच प्रकारची आहेत, की वंचित घटकातले सुद्धा काही लोक असतात, की ज्यांना मुलांना सांभाळणं शक्य होत नाही, अशी मुलं आपल्याकडे येतात? नाही, आम्ही खास करून 5 क्रायटेरियावरती काम करतो. एक तर पूर्णतः अनाथ असलेली मुलं, हं. आई आणि वडील दोन्ही पण नाही आहेत. हा आमचा फर्स्ट क्रायटेरिया. दुसरा आहे तो तुरुंगात शिक्षा भोगणारा कैदी असतील, महिला कैदी असू द्या, पुरुष कैदी असू द्या. त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो लालबत्ती भागामध्ये काम करणाऱ्या माता-भगिनी आहेत, त्यांची मुलं. चौथा जो आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं. 5वा क्रायटेरिया आहे जे याच्यामध्ये सॉरी लैंगिक अत्याचाराचे बळी ठरलेले हं. आहेत. असे पोक्सो केसेस अंतर्गत ओके. येतात. तर अशा प्रकारची मुलं-मुली मुली येतात. आपल्याकडे येतात. आता ही मुलं आल्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची सुद्धा अडचण असू शकते. जन्माचा दाखला असू दे किंवा पालकाचं नाव कुठलं लावायचं. ती अडचण तुम्ही कशी दूर करता? हो, त्याच्यात बऱ्याच अडचणी असतात. एकतर आपल्यासाठी ती एक प्राथमिक पातळी व्यावहारिक भाषेत जर बोलायचं म्हटलं तर ती केस असते. तुम्ही त्या ठिकाणी भावनिक होऊन जमत नाही. पण बऱ्याचदा लेकरांचे कागदपत्र नसतात, लांबचे नातेवाईक असतात, आई-वडिलांनी कधी काही काढून ठेवलेलं नसतं आणि मग तिथं त्यांचं आधार कार्ड, जन्माचा दाखला नसतो. जन्माचा दाखला असल्याशिवाय तुम्हाला शाळेत प्रवेश मिळत नाहीये. आधार कार्ड असल्याशिवाय तुम्ही भारतीय नागरिकच मान्य होऊ शकत नाहीत, अशाही पद्धतीचं असतं. मुळात त्याची सुरुवातच तिथून होते. मग त्याच्यात अडचणी जातात. दुर्दैवानं बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्याच्यामध्ये मग प्रशासकीय लोकांची मदत घ्यावी लागते. काय करता येईल, कसं करता येईल? या मुलाला कायदेशीररित्या ते आधार कार्ड कसं मिळवून देता येईल? त्याचं जन्माचं प्रमाणपत्र कसं मिळवून देता येईल? मग त्याच्यात थोडक्यात आम्ही आमच्या पातळीवरती एक पंचनामा करतो किंवा व्हेरिफिकेशन करतो आणि त्याच्या आधारे त्या मुलाला सगळी कागदपत्र मिळवून देतो. ते कागदपत्र मिळाली नाही तर ते मूल शाळेत पाऊलच ठेवू शकणार नाहीये किंवा त्याच्या आयुष्याची सुरुवातच होऊ शकत नाही. बालग्राममध्ये जी मुलं आहेत, त्यांचा एकूण दिनक्रम कसा असतो? आता तुम्ही जे म्हणताय 1,200 मुलं हां. आहेत. वेगवेगळ्या वयोगटातली आहेत. अगदी 2 वर्षापासून 15-16 वर्षापर्यंतची. काय करतात ते दिवसभर? एक साधारण 5:30-6 वाजल्यापासून आमचा दिनक्रम सुरू होतो. व्यायाम, प्रातर्विधी, प्रार्थना, नाश्ता, त्याच्यानंतर शाळेची तयारी. साधारण 9 ते 4 वाजेपर्यंत शाळेत जातात. मग शाळेतून आल्याच्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे होणं. त्याच्यात परत मग 5 वाजता नाश्ता असतो. संध्याकाळी खेळायचं. 7:00-7:30ला प्रार्थना होते.
आणि जेवण वगैरे करून अभ्यास करतात. 10 वाजता झोपणं असं राहतं. मग कधी-कधी मनोरंजनाचा टाईम ठरलेला असतो, खेळाचा असतो. त्यांचे काही चित्रकलेचे क्लास आहेत, डान्स कलेचा आहेत, गाण्याचे क्लास आहेत. या सगळ्यांच्या वेळा आम्ही थोडेसे प्रॉपर ठरवलेले आहेत. त्या दिवशी हे सगळे आहेत. काही श्रमदान पण आहेत. झाडं लावायची, झाडाला पाणी द्यायचंय किंवा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे, त्यांची राहण्याची जागा स्वच्छ ठेवायची. तर या पण सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलेल्या त्या दिनक्रमामध्ये. स्वतःचं काम स्वतः करतील मुलं अशी ते एक खूप व्यवस्था गरजेचं आहे, आहे. कारण स्वावलंबी होणं महत्वाचं आहे. आता जी मुलं आपण बघतोय त्या अनाथालयात आलेली तर वेगवेगळ्या बॅकग्राऊंडची आहेत आणि त्यांना कधीतरी ती जाणीव होतच असेल की आपले आई वडील नाहीयेत, होय. तितकं सांभाळणार आपल्याला कुणी नाहीये. ह्या अडचणीकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे मुलांना काय वाटत असेल किंवा त्यांची एकूण मानसिकता काय झालेली असते? ह्या अडचणी सोडवण्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला? एक तर खूपच टफ खरं तर विषय राहतो, कारण एक तर आपण त्याच्या नात्यागोत्यातली नसतो, रक्तामासाची नसतो, त्यांच्या गावाशिवाची नसतो, कुठलीच नसतो. त्यांचं खानपान वेगळं असतं, राहणीमान वेगळं असतं. ते त्यांच्या सोबतीला खूप त्यांचं मोठं बॅकग्राऊंड घेऊन येत असतात आपल्याकडे येताना. आपण त्याच्यासाठी सगळे अनोळखी असतो. त्यांच्यावरती वेळ आली म्हणून आपल्याकडे येत असतात. मग तुम्ही त्यांना कुठलाही उपदेश करण्याच्या भानगडीत पडणं साहजिकच चांगलं नसतं. ते जोपर्यंत मूल आपल्याला स्वीकारू शकत नाहीये, स्वीकारत नाही, तोपर्यंत तुम्हाला फक्त सहप्रवासी म्हणून राहायचंय आणि त्याच्यानंतर पण सहप्रवासी म्हणून. त्यांना वाम मार्गाला लागू नये किंवा काही करू नये. जिथं चूक असेल तिथं तुम्ही बोलावं, रागवावं, हे करावं. ती भूमिका आहेच आहे. पण तो त्याचं पूर्ण जग आपल्याकडे घेऊन येत असतो आणि तो स्वखुशीनं नसतो येत. काहीतरी आघात झालाय त्याचं पूर्ण कुटुंब आणि त्याचं ते सगळं उद्ध्वस्त झालंय काहीतरी अचानक घडलं म्हणून. त्याला ते समजून घेणं खूप कठीण असतं. मुळात आमचं काम मुलाचं सांभाळणं हे नसून त्यांची बालमानसिकता जी आहे, बालमानसशास्त्र आहे ना, हे सांभाळणं खूप जिकिरीचं असतं. त्याच्यानंतर म्हणजे खाणं, शाळा, अमुक-तमुक या सगळ्या दुय्यम गोष्टी राहिल्या. बरोबर. खरं तर त्याचं बालमानसशास्त्र, कारण ते एवढ्या कमी वयामध्ये इतकं मोठं दुःख सहन करत असतं. एखादं तुम्ही 60-70 किंवा 50च्या माणसाला जरी विचारलं, तुला आई या वयात पाहिजे होती का? तरी तो होकार देईल. वडील हवे होते का? हो, होकार देईल. पण जे 5, 7, 10, 12 वर्षाचं लेकरू आहे, त्याने आई वडील दोन्ही गमावले, कुणीतरी एक गमावलंय, त्याच्यासाठी राहिलंच नाहीये. त्या मुलाला तुम्ही कुठल्या याच्यामध्ये शब्दांमध्ये त्याचं समुपदेशन करणार, त्यानं काय सांगणार आहे त्याचं दुःख प्रचंड आहे आणि त्याच्यासाठी तो आई किंवा वडील हे फक्त शब्द आहेत. त्याच्यात जिव्हाळा नाही, माया नाहीये, आपुलकी नाहीये, कुठलाच भाव नाहीये. त्याच्यासाठी ते येणारच नाही कधी. कारण ते संपलंय त्याचं जग. इतकं कोरडेपणा कदाचित त्याच्या आयुष्याला तिथून सुरुवात होते. त्यामुळे त्याच्या दुःखाला पारावार नाही. बऱ्याचदा तर मग त्यांच्याकडे बघून आम्हाला हे काम करायचं बळ मिळतं, की हे एवढ्या याच्यामध्ये एवढं दुःख सहन करतायत, तर म्हणजे आपण हरकत नाही पुढे चालत राहायला, असं वाटतं. तुम्हाला वैयक्तिक स्वतःला काय काम करावं लागलं स्वतःवर? कारण काम तर तुम्ही 18व्या वर्षी केलं, नुकतीच 12वी वगैरे झाली होती आणि आता तो 100 पेक्षा जास्त मुलांचा सांभाळ करत. तुमच्यात वैयक्तिक तुम्हाला जाणवलेले बदल काय होते या सगळ्या प्रक्रियेत? हे काम म्हणजे नंतर कळत गेलं, हे काम कबड्डीचं काम नाहीये. म्हणजे सांघिक काम आहे, पण ते ठराविक टप्प्यानंतर आहे. ही कुस्ती आहे. त्याच्यात तुम्हाला सगळ्या ताकदीनं उभं राहावं लागणार आहे. मग तुम्ही आर्थिकरित्या, सामाजिकरित्या, मानसिकरित्या, कौटुंबिकरित्या, शैक्षणिकरित्या हे सगळ्याच पातळीवरती ना तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं उभं राहावं लागणार आहे. ते राहिल्याशिवाय तुम्ही समोरच्यांना, ज्यांना तुम्ही आपलंसं म्हणून घेतलं किंवा ज्यांची जबाबदारी घेतली आहे ना, त्यांना तुम्ही न्यायच देऊ शकणार नाही आता. त्यामुळं मला माझ्यावरती बरंच काम करावं लागलं. अर्थात लोकांनी करून घेतलं असं मी म्हणेल. मला तशी खूप चांगली लोक भेटली, ज्यांच्यामुळे मला ते काय नाही करायचं हे कळालं आणि मग काय करायचं, थोड्या गोष्टी शिल्लक राहिल्या की आपण आपलं काम करायचं हे होत गेलं मला वाटतं. बरोबर. बालग्रामच्याच पुढचा टप्पा आहे युवाग्राम आणि शिवाय कृषीग्राम ह्या 2 संकल्पनाही तुम्ही प्रभावीपणे राबवताय. त्याच्याविषयी थोडक्यात काय सांगाल? जसं आता बीडमध्ये बालगामच्या माध्यमातून आम्ही 3 ते 18 वर्ष वयापर्यंतची मुलं सांभाळतो. आता 18 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर या मुलांचं करायचं काय? कारण आपण तर लोकांकडून रुपया मागून गोळा करतो, यांना खाऊ पिऊ घालून लहानाचे मोठे करतो, लायक माणूस वगैरे बनवतो आणि 18 वर्षानंतर या जगाच्या बाहेर असे कसे सोडायचे ना? नाहीच, ते मनाला पटलं नाही तर मग आपण हे काम न केलेलं बरं. करायचं तर 100% देऊन करायचं, नाही तर कोणी निमंत्रण दिलेलं नाही, काहीच नाही. आपण आपल्या स्वतः करायला सुरुवात केलेली. तर मग 100% करायचं आणि म्हणून मग ते डोक्यात आलं की आपण संभाजीनगरला, म्हणजे त्यावेळेसचा औरंगाबाद,
की आपण तिथं 18 वर्षा पुढील जी मुलं आहेत त्यांच्यासाठी काम करायचं आणि फक्त आपल्याच मुलांसाठी का करावं, अशी महाराष्ट्रभरातील मुलं असतील त्यांच्यासाठी का करू नये, बरोबर. हे मनामध्ये आलं. आणि मग तिथं 2018 साली युवाग्राम प्रकल्पाची आम्ही सुरुवात केली. तिथं पण किरायाच्या घरात केली. 3-1 वर्ष झालं पत्र्याचं शेड वगैरे मारून तिथं आपण सुरुवात केली. आता तिथलची मुलं बरीच वेगवेगळ्या ठिकाणी कामाला काम लागली आहेत. करतायत. खूप चांगलं पॅकेज घेतायत. प्रशासकीय सेवेमध्ये आहेत. बऱ्याच मुलांची लग्न झाली आहेत. छान नातवंड वगैरे असं बरंच काय परिवार आहे आमचा. कृषी ग्रामविषयी. हां, कृषी ग्राम म्हणजे आता कोविडचा काळ आला आणि त्याच्यानंतर अक्षरशः डोकं जाम झालं. काय करायचं? कारण प्रत्येक जण अडचणीमध्ये होता. देण्याची इच्छा असणारेही होते, पण मग आपलं काहीतरी कॉन्ट्रिब्युशन पाहिजे. आपण लोक जर 100 देत असतील म्हणजे 90 देत असतील तर 10% आपण करायला पाहिजे. म्हणून कृषी ग्रामची संकल्पना मनामध्ये आली आणि मग आम्ही आपल्या बालग्राम प्रकल्पापासून जवळच थोडीशी शेती होती. ती पहिली भाडेतत्वावरती घेतली आणि मग तिथं आम्ही कृषी ग्राम नावाचा प्रकल्प सुरू केला. तिथं छोटीशी मुलांना दूध मिळेल अशी गोशाळा चालू केली. प्रत्येक सिजनेबल फळ मिळेल. भाजीपाला आपण आपला घेऊ शकू विषमुक्त. त्याच्यानंतर काही कडधान्य वगैरे असेल. मुलांना थोडीशी श्रमाची सवय लागेल. या हेतून आम्ही ती कृषी ग्राम प्रकल्पाची निर्मिती केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला तो प्रयोग यशस्वी होतोय याची अनुभूती येते. आता हे जे तुम्ही बोलला की बालग्राम आहे, युवाग्राम आहे. मुलं ज्यावेळेस कळत्या वयात जातात आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची त्यांची प्रक्रिया चालू होते. काहींचं पुढच्या टप्प्यात लग्नही होतं. एकंदरीत इतका काळ तुमच्यासोबत त्यांनी व्यतीत केला आणि सोडून जातायत. काही बातम्यांमध्ये आम्हाला बघायला मिळालं की काही लग्न तुम्ही मुलींची जी लावली तिथल्या, त्यावेळेस तुमचे डोळे सुद्धा पाणावले होते. तर काय अनुभव राहतो आपल्याकडे आलेला मुलगा-मुलगी सोडून जाते आपल्याला? सोडून नाही एकतर म्हणजे तसं त्रासदायक असतंच आहे. सोडून नाही पण एक काय वाटतं की खूप चांगलं समाधान वाटतं, की त्याला त्याच्या हक्काचं कोणीतरी मिळालं. आपण होतो शेवटी आपल्यामध्ये काही ना काहीतरी अंतर होतं. आमच्या सोबतीला ती आली होती. पण आता कोणावरती तरी रागू शकते, भांडू शकते, बोलू शकते, काहीतरी मागू शकते. असं त्याला हक्काचं कोणीतरी मिळालंय. त्यामुळे हे समाधान खूप महत्वाचं राहतं. ते निश्चितपणे आपलं लेकरू बाहेर पडतंय, आपल्यापासून दुरावतंय. हा आहेच, पण ती सुखद गोष्ट आहे एका अर्थानं. त्याला त्याचं स्वतःचं जग मिळतंय. त्याच्या आयुष्यात त्याचं असं कुणीतरी येतंय. ही जी लोकं बालग्राममधून बाहेर पडलीत, वेगळं काहीतरी करतायत, अशी लोकं परत बालग्राममध्ये कधीतरी भेटीनिमित्त येण्यासाठीच काही प्रयोजन असतं का? काही शिबिरं असतात का? हां, आता ही मुलं वेगवेगळ्या टप्प्यामध्ये जसं सणवार असेल, काही कार्य वगैरे असेल, सुट्ट्या असतील, तर त्या दरम्यान येतात आणि हे तसं त्यांचं कॉन्ट्रिब्युशन पण देतात. त्यांचा पगार असेल किंवा जे काही असेल, शक्य असेल ज्यांना, ते तशी अधूनमधून मदत पण करत राहतात. आम्ही या सगळ्यासोबत समाजाचं आपण काही देणं लागतो म्हणून बालग्राममधली मुलं असतील, समाजातली मुलं असतील यांच्यासाठी भान तरुणाई नावाचं शिबिर घेतो. ते 5 दिवसीय निवासी शिबिर असतं आणि त्याच्यामध्ये खूप छान एक वातावरण निर्माण होतं. रंग दे बसंती हा आम्ही होळी पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम घेतो. त्याच्यातही महाराष्ट्रभरातून जवळपास 400-500 मुलं-मुली येतात. वेगवेगळ्या वयाची असतात. पण आपण आनंद जेवढा तिथे निर्माण करू, कारण ती सगळी दुःखाची बेटं म्हणून तिथे सगळेजण एकत्र आलेत आणि तिथं आनंद तुम्हाला निर्माणच करावा लागणार आहे. आनंद येणार नाहीये. तुम्हाला आनंदाची निर्मिती करावी लागेल. म्हणून आम्ही असे खूप सगळे वेगवेगळे प्रयोग करत राहतो. आमचा बालरंग नावाचं एक मुलांसाठीचा प्लॅटफॉर्म आहे. बालाविष्कार नावाचा एक आहे. ज्याच्यात आम्ही स्टेज शो करतो. त्यानंतर भान तरुणाई आहे. असे छोटे-छोटे प्रयोग सातत्याने चालू असतात. सगळे सणवार आपले पारंपरिक पद्धतीने आम्ही सगळे करतो. ज्याच्यामध्ये मुलांना आपली परंपरा कळावी, आपली संस्कृती कळावी, त्याच्यातून आनंद मिळावा, एकजीव व्हावेत, एकमेकाला नाती मिळावीत. असं बरंच काय-काय त्याच्या पाठीमागे आमचा हेतू असतो. असं करतो ते. एक भाग आहे तो हे सगळं काम करताना एकट्याच्या जीवावर शक्य होत नाही. जोडीदार तर लागतो. पण तुमचं लग्न ठरण्याआधी जवळपास 22 नकार तुम्ही पचवले होते वेगवेगळ्या कारणांनी आणि प्रीतीताई तुम्हाला भेटल्या. तर त्यांच्यासोबतचा प्रवास कसा आहे आणि त्यांचं काय योगदान आहे तुमच्या या सगळ्या कामामध्ये? नाही, खूप मोठं योगदान आहे. जसं पहिले तर लग्न होईलच का नाही याची खात्रीच नव्हती. ते कारण 22 जणांनी नकार दिले होते. मी सगळ्यांना होकार दिले होते. पण ते काय म्हणतात देवाला कदाचित वेगळं काहीतरी मान्य होतं.
म्हणून प्रीती आयुष्यात आली आणि कुठल्याही याला गाडीला 2 चाकं असावे म्हणतात ना, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आम्हाला ते काम पूर्णत्वाकडे, आता याला पूर्णत्व नाही म्हणता येणार, पण किमान समबाजूने चाललेलं आहे, समांतर पातळीवरती पोहोचलाय. कारण मी बाहेर फिरायचो, मदत जमा करून आणायची आणि लेकरांकडे कोण बघायचं. मी फक्त भौतिक गरजा पूर्ण करणार, पण त्यांना जवळ घेणं, त्यांच्या आवडीनिवडी, दुखणी खुपणी, मायाने विचारणं, पुसणं, डोक्यावरून हात फिरवणं, पाठीवरून हात फिरवणं, हे करायला कोणीच नव्हतं. पण आम्ही दोघंही पोर सौदा, काही कळायचं नाही तसं, आणि मायबाप झालेलं नव्हतो आणि काहीच नव्हतं. त्यामुळे सगळा कोरडेपणा होता. पण ती आली त्याच्यानंतर कुठं ओलावा निर्माण झाला आणि ते मुली असतील, मुलं असतील, त्यांना एक हक्काचं माणूस मिळाला. मी तर म्हणजे इकडं तिकडं लोक काही बोलायचे, तर मग कधी माझाही त्यांच्यावरती रागात व्यक्त व्हायचो, बोलायचो, चिडचिड व्हायची, नको नको वाटायचं, हे काम ह्या भानगडीत पडून हे बंद करून टाकावं, असं सगळं असायचं. पण त्याच्यात म्हणजे प्रीतीचा रोल खूप मोठा राहिला. यवतमाळमध्ये भेटलो, त्याच्यानंतर आमचं लग्न झालं. आम्ही 3दा लग्न केलं दोघं, वेगवेगळ्या पद्धतीने नाही. एकतर आम्ही दोघांनी ठरवलं, आम्ही असंच एक दिवस बांधावरती बसलो होतो 10 तारखेला, दुसऱ्या दिवशी 11 तारीख होती. म्हणजे आपण उद्या लग्न करायचं का, ती हो म्हणाली. मग आम्ही 2011ला 11वा महिना होता, 11 तारीख होती, 11/11/2011ला 11:11 अलारामवरती लग्न केलं. हे तिच्या घरी माहीत झालं, तिच्या घरचे आले, असं कुठं असतं का. मग परत आम्ही नोंदणी पद्धतीनं केलं, ते नोंदणी पद्धतीनं झालं आणि मग परत मीडियामध्ये आलं. आईने ते टीव्हीवरती बघितलं आणि मग आई परत रडत आली, म्हणजे हे असं असतं का. परत मग तिच्यासाठी मला परत 18 तारखेला आपल्या पारंपरिक पद्धतीने थोडंसं करावं लागलं. अशी आमची 3दा लग्न झाली. हे जे काम तुम्ही आता 23 वर्ष झालं करताय, वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या अडचणी आल्या, आव्हान आली, काय होती आव्हान आणि त्याला सामोरं कसं गेला? याच्यात सगळ्यात जास्त आहे ना, तुम्हाला तुमच्या मनासोबत खूप द्वंद्व करावा लागतं. म्हणजे आपुलची वादा आपण अशी असं सतत करावा लागतो. हे शारीरिक कमी, पण मानसिक मेहनतीचं खूप जास्त काम आहे. कारण तुम्हाला याच्यामधून यश वगैरे तुम्हाला असं काहीच म्हणताच येत नाही. ते मिळवतं किंवा मिळतं वगैरे काहीच नसतं. हे फक्त करत राहायचं असतं आणि त्याच्यात सतत स्वतःशी द्वंद्व करत राहावं लागतं. मग ते आर्थिक असेल तो भाग राहिला, पण सामाजिक असेल, कौटुंबिक असेल, त्याच्यानंतर तुमच्याकडे येणारी जी आसुसलेली मुलं असतील किंवा आशेनं आलेली असतील, त्याच्यानंतर समाज जो अपेक्षा ठेवतो, ते उत्तरदायित्व असतं. आणि कधीतरी तुम्हाला बंद करावीशी वाटलेली संस्था, असे काही प्रसंग आले? खूपदा वाटले ते, म्हणजे खूपदा वाटतं. कारण हे करायची गरजच का पडावी, हा पण प्रश्न पडतो. हे करायची गरजच पडू नये. मला वाटतं की नात्यातील संकुचितपणामुळे आपल्याला ही कामं करावी लागतात का, काय गरज आहे. एखादं लेकरू का असं बांधू नये त्याच्या नातेवाईकांमध्ये, इतके सगळे नातेवाईक असतात. आमच्यासारख्या माणसाची एनर्जी या ठिकाणी का खर्च व्हावी. त्याच्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यायला पाहिजे, पुढे यायला पाहिजे, गावांनी यावं, नातेवाईकांनी यावं, यायला पाहिजे, त्याच्यामध्ये करायला पाहिजे. कारण हे म्हणजे ताणाचं आहेच, त्रासदायक आहेच. कारण याच्यात अस्थिरता आणि अनिश्चितता आमच्या 5वीला पुजलेली अगदी कधी पण. आम्हाला स्वप्नही तीच पडतील, आम्हाला झोपही येणार नाही. कारण शेवटी पैशाशिवाय तुमचं हे नाही चालू शकत आहे. काय होईल कसं होईल काहीच माहिती नाही. म्हणजे एक छोटं कुटुंब चालवताना सुद्धा त्या कुटुंब प्रमुखाला काय खस्ता खाव्या लागतात त्याला माहिती नाही. हे तर 100-125 मुलांचं कुटुंब आहे, त्यासाठी तेवढी मेहनत घेणं भागच आहे. म्हणजे ते म्हणतात ना, प्रत्येक माणसाच्या त्याचं विश्व असतं. नाही म्हणलं तरी अप्रत्यक्षपणे 100 विश्व आपण सोबत घेऊन चालत असतो, त्याच्यातले आपण एक असतो. आणि त्याच्यामध्ये एवढी सगळे आपल्याकडे विश्वासाने जर आलेले असेल तर आपल्याला त्याला न्याय देता आला पाहिजे. मग तिथं तुम्हाला मी नाही जा असं म्हणता येणार नाहीये, कारण तुम्ही जबाबदारी घेतली आहे. पण याच्यात समाजाने जेवढा पुढाकार घ्यायला पाहिजे, तरच हे कुठं ना कुठं तरी मला वाटतं वेदना कमी होईल. त्याच्याशिवाय शक्य नाही. समाजाचा ज्यावेळेस तुम्ही उल्लेख करताय त्यावेळेस अनेक घटना अशा दिसतात की स्वतःच्याच मुलांना मारून टाकलं जातं किंवा सोडून दिलं जातं. बऱ्याच प्रसंगात असंच झालेलं आहे की नवजात बालक सुद्धा सोडून गेलेले आहेत. तर ह्या मानसिकतेविषयी तुम्हाला काय वाटतं आणि ते बदलण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे अशा लोकांनी? अलीकडं ते खूपच त्रासदायक वाटतंय आम्हाला. म्हणजे जसे
परवाची बार्शीची घटना हम्म. बघितली किंवा त्याच्यानंतर जळगावची घटना बघितली, मध्यंतरी बीडमध्ये पण 1-2 घटना घडल्या किंवा सर्रास आता या घटना घडायला लागल्या आता. पहिलं असं असायचं की मला सहन होत नाही, मी माझं जीवन संपवून द्यायचो. पण आता मी शांतपणे माझी मुलं मारतोय, बायको मारतोय, माझे आई-वडील मारतोय आणि त्याच्यानंतर मी स्वतःला संपवतोय. हे खूप घातक आहे, अस्वस्थ करून जाणारं आहे. त्यामुळे समाजानं खूप म्हणजे आता जागरूक म्हणण्यापेक्षा आहे ना, जबाबदार झालं पाहिजे. आता भूमिकाच घ्याव्या लागतील. आता कोणीतरी येईल आणि करील अजिबात नाही. आता मलाच करावं लागेल आणि मलाच करावं लागेल म्हणजे आत्ताच करावं लागेल. आत्ता नाही तर कधी आणि मी नाही तर दुसरं कोण? याच भूमिकेतून आपल्या सगळ्यांना उभं राहावं लागणार आहे. नाहीतर याची विदारकता इतकी वाढेल, इतकी वाढेल, की ते कधी आपल्या घरामध्ये येईल आणि कधी आपल्या मानेवरती बसेल अजिबात सांगता येत नाही. त्यामुळे सगळ्यांनीच आता जबाबदारी घ्यायला पाहिजे. जागरूक राहून नाही जमणार आहे. आपल्या दर्शकांना काय आवाहन कराल? बालग्रामचं काम आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या मुलाखतीच्या माध्यमातून करतोय. तुम्हाला काही मदत अपेक्षित असेल किंवा एकूणच समाजाच्या मानसिकतेविषयी पण आपण बोललो, तर एक छोटंसं आवाहन तुमच्या वतीनं. निश्चितपणे मला समाजाला अगदी मनापासून आवाहन करायचंय. मला किंवा आम्हाला आमच्या संस्थेला अतिशय बेस्ट काम करायचंय, छान काम करायचंय आणि त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचं वेगवेगळ्या अर्थानं योगदान पाहिजे. आर्थिक असेल, वेळेचं असेल, तुमच्यातील कलाकौशल्यांचं असेल, जे शक्य आहे ना ते द्या. कारण आम्हाला बेस्ट काम करायचंय. ही मुलं कुठल्याही एका मायबापाची नाही आहेत. शेकडो लोकांनी ही मुलं जगवलेली आहेत आणि शेकडो मुलांचे ज्या मुलांचे शेकडो आई-बाप असतील, ती मुलं कशा पद्धतीनं घडली पाहिजेत आणि आम्ही घडवली पाहिजेत. त्याच्यासाठी 100% लोकांचं खूप चांगलं योगदान पाहिजे. कारण या मुलांना आम्हाला अतिशय चांगलं घडवायचंय आणि समाजासाठी उभं करायचंय. कुठंतरी ही कृतिशील पावलं उमटली पाहिजेत, मला असं वाटतं. त्याच्यामुळं समाजानं खूप वेगवेगळ्या पद्धतीनं तिथं यावं, वेळ द्यावा, मुलांसोबत बसावं, गप्पा-टप्पा माराव्यात. जे शक्य असेल त्यांनी ते निश्चितपणे योगदान द्यावं. आम्हाला चांगलं काम करायचंय मस्त असं. संतोष दादांच्या संघर्षमय प्रवासाची माहिती आपण आता मिळवली. या मुलाखतीसाठी आवर्जून वेळ दिल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. दर्शकांना एक विनंती आहे की अशा प्रकारचे ज्यावेळेस सामाजिक काम उभं राहत असतं त्यावेळेस आर्थिक मदतीची गरज असते. केवळ पैशांची नाही, त्यांना धान्य लागतं, कपडे लागतात, ह्या गोष्टी लागतात, त्यांनी सांगितलं. तुमच्यापैकी कुणाला अशा प्रकारची मदत करायची इच्छा असेल तर माहितीचे, मदतीचे डिटेल्स सगळे सोबत दिलेले आहेत. तुम्ही नक्की त्या प्रकारे मदत करू शकता. अशाच प्रकारच्या माहितीपर मुलाखती पाहण्यासाठी युनिक फीचर्स पोर्टलच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.